सुनावणी संपलेली आहे। पुढची सुनावणी ही आता मंगळवारी होणार आहे। आज देखील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केलेला आहे। जवळपास 1.5 तास त्यांनी युक्तिवाद केला आणि आजची सुनावणी ही संपलेली आहे। पुढची सुनावणी मंगळवारी होणार आहे। तर आमदार अपात्रते प्रकरणामध्ये आज सिब्बल यांनी या ठिकाणी युक्तिवाद केलेला आहे। विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रते संदर्भात निर्णय घेतला नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। निवडणूक आयोगाचे नियम या संदर्भात देखील त्यांनी युक्तिवाद केला। आयोगाने पक्षातील सर्वोच्च संस्था काय आहे याचा विचार केला नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये हा युक्तिवाद आपण या ठिकाणी पाहतोय। शिवसेनेची संरचना कशी हे सिब्बल यांनी समजावून सांगितलं। तर पक्षामध्ये नियुक्त्या कशा केल्या जातात सिब्बल यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। शिवसेनेचे खासदार आता बाहेर पडलेले आहेत कोर्टामधून आणि त्यांची यावर काय प्रतिक्रिया आहे ते देखील आपण पाहणार आहोत। पदाधिकारी निवडला असला तरी तो निवडून येऊ शकतो असं सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। तर प्रतिनिधी सभेला पदाधिकारी निवडण्याचे अधिकार आहेत असं सिब्बल यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे घटनेनुसार तयार केलेल्या कार्यकारिणीमध्ये सदस्य होते असं सिब्बल यांनी म्हटलंय। चला लवकर अरे बाजूला बोला बोला जे मूळ निकालपत्र होतं चंद्रचूडांच्या काळाचं 5 न्यायाधीशांचं त्यामध्ये निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांकडे प्रकरण प्रलंबित असताना पण निवडणूक आयोगाने सुनावण्या घेतल्या, आमदारांची संख्या मोजली। तर या प्रश्नावरती पुनर्विचार केला जाऊ शकतो। पुन्हा एकदा जर विचार करायचा असेल तर 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे। नक्कीच आजचं जे संपूर्ण युक्तिवाद होता हा निवडणूक आयोगाच्या प्रत्येक बेकायदेशीर कृत्याबाबत होता। बरोबर ना? बरोबर आम्ही ऐकत होतो, तुम्ही ऐकत होता, तुम्ही पाहिला असेल की या देशातला निवडणूक आयोग ज्याने निष्पक्षपाती काम करण्याची जबाबदारी संविधानानुसार घेतलेली आहे त्या निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या बाबतीमध्ये किती बेकायदेशीरपणे काम केलं आणि पक्षपाती निर्णय घेऊन एका बेकायदा गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न केला। ह्याच्यावर आज कपिल सिब्बल साहेबांनी युक्तिवाद केला, अनेक उदाहरणं दिली, गेल्या 50 वर्षातली असतील किंवा अलीकडची असतील, आणि कोर्टसुद्धा मला असं वाटलं आज की कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे त्यांचं समाधान झालं की आम्ही जे सांगतोय, आम्ही जे बोलतोय की आमच्यावर अन्याय झाला आहे। आता पुढली सुनावणी मंगळवारी आहे। पण या अन्यायामध्ये तुम्हाला काय वाटतं की साधारणपणे निवडणूक आयोगाची चूक जास्त मोठी आहे की नाही, निवडणूक आयोगाने शेण खाल्लेलंच आहे आणि त्या शेणाची किंमत सकाळी मी आकडा सांगितला किती 1000 कोटीचा आहे। हा भ्रष्टाचार आहे फार मोठा, देशाच्या संविधानावरती हात ठेवून केलेला हा भ्रष्टाचार आहे। कपिल सिब्बल म्हणले की निवडणूक आयोगाला एका मार्गावरून जायचं होतं, तो मार्ग तयार केला, निवडणूक आयोग त्या मार्गावरून गेलं, परंतु तो मार्ग पूर्ण इलिगल होता आणि तो अधिकारच नव्हता। मी तेच म्हणतोय की पूर्णपणे बेकायदेशीर एक मार्ग, हा बेकायदेशीर मार्ग त्यांनी तयार केला, त्या मार्गावरून ते गेले आणि एका बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता दिली आणि चिन्हही दिलं आमचं त्यांना। निवडणूक पहिले मुख्यमंत्री बनवला गेला, त्यानंतर मग बहुमत स्थापन करायला लावलं, अशा प्रकारचं बघा, निवडणूक आयोगानं निर्णय आधीच ठरवलेला होता। निवडणूक आयोगाचा निर्णय हा आधीच ठरला होता। तो निर्णय ठरावा यासाठी फार मोठं षडयंत्र रचलं गेलं आणि निवडणूक ठरल्यावरती हे लोक गुवाहाटीला गेले। निकाल आधी ठरला आणि नंतर हे लोक गुवाहाटीला गेले, हे तुम्हाला मी सांगतो। आमदार अपात्रतेचं प्रकरणाचा निकाल अगोदर लागणं अपेक्षित होतं, त्यानंतर नक्कीच जोपर्यंत फुटीचा किंवा आमदार अपात्रतेचा निर्णय लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगानं कोणताही असा निर्णय घेणं अपेक्षित नव्हतं, घटनेनुसार आणि कायद्यानुसार। लोकशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांची आहे असं कोर्टाला सिब्बल म्हणाले आणि कोर्टही म्हणाले की सामूहिक जबाबदारी आपल्या सगळ्यांची। नक्कीच कपिल सिब्बल साहेबांनी काही उदाहरणं दिली की या लोकशाहीच्या रक्षणाबाबत जे सत्ताधारी पक्ष असतात ते सुद्धा अनेकदा पक्षपाती किंवा त्यांच्या सोयीचे निर्णय घेतात।
त्याच्यामुळे यापुढे ही जबाबदारी सर्वोच्च न्यायालयावरती असायला पाहिजे, लोकशाहीच्या आणि संविधानाच्या रक्षणासाठी. सीबीआयचा पण रेफरन्स देण्यात आलेला आहे. नक्कीच त्यांनी दिलेलं आहे की ईडी आणि CBIचा वापर करून कशा आमदारांना आपल्याकडे वळवण्यात आलं आणि बहुमताच्या दिशेनं त्यांची गाडी वळवली, ह्यावर सुद्धा कपिल सिब्बल साहेबांनी फार उत्तम युक्तिवाद केला. तुम्हाला किती खात्री आहे तुम्ही तुमचा विजय होईल म्हणून? तुम्हाला किती खात्री आहे आता? असं आहे की जिथे धर्म तिथे विजय असं सुप्रीम कोर्टाच्या शिरोभागी लिहिलेलं आहे. जिथे धर्म तिथे जय. आम्ही सत्य आणि धर्माच्या बाजूने आहोत, त्याच्यामुळे जय सुद्धा आमचा होईल. तर या दरम्यान त्यांनी एक म्हटलं, निवडणूक आयोगाला नीट कायदेशीर अधिकार काय आहेत त्याबाबतची स्पष्टता नाही. ते कोणत्या स्वरूपाच्या मार्गदर्शक सूचना पक्षाला देऊ शकतात? निवडणूक आयोग पण याविषयी सध्याचा निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा एजंट आहे. त्याच्यामुळे निर्णयाची तुम्ही काय अपेक्षा करता? गेल्या काही काळापासून 10 वर्षापासून निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षासाठी काम करणारे एक एजंट आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही. आम्हाला न्याय मागण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आलेलो आहोत आणि आम्ही त्यांच्याकडून न्याय घेऊ. सर, समजा 7 न्यायाधीशांचं न्यायपीठ झालं तरी त्याला पुन्हा वेळ लागेल आणि त्या सगळ्या आणि मुळात पक्ष आणि चिन्हाचा निर्णय हात लागेल आणि पुढले जे काही विषय आहेत, डिस्क्वालिफिकेशन असतील काय, पण आम्हाला अकॅडमिक विषय ते तिकडे जातील. सर मंगळवारी सुनावणीत परत तुमचा युक्तिवाद होणार मंगळवारी हो, नक्कीच कामात? होय. आणि कपिल साहेब सुद्धा. हां, इसका मालिक आर्गुमेंट्री है, चुनाव आयोग को ऐसा अधिकार ही नहीं. चुनाव आयोग को कोई अधिकार नहीं है. मैंने पहले भी कहा है, चुनाव आयोग ने शिवसेना के बारे में जो निर्णय लिया है, जो हमारी पार्टी का सिंबल और नाम किसी ऐसे व्यक्ति को दिया है जिसका कोई पार्टी से संबंध नहीं है, वजूद नहीं है, अस्तित्व नहीं है. मैंने इतना ही कहा सुबह कि चुनाव आयोग ने हमारे पार्टी को बेच दिया. निवडणूक आयोग भाजपाचा एजंट, त्यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा नाही असं राऊतांनी म्हटलंय. सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे. निवडणूक आयोग गेल्या 10 वर्षांपासून भाजपचा एजंट आहे, त्यांच्याकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा नाही असं राऊतांनी म्हटलंय. ईडी CBIचा वापर करून आमदारांना वळवलं, बहुमताकडे गाडी आणली, विजय आमचाच होईल, राऊतांकडून विश्वास व्यक्त करण्यात आलाय. तर आयोगाच्या निर्णयाआधीच ते गुवाहाटीला गेले असं देखील राऊतांनी म्हटलेलं आहे. विजय आमचाच होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे. निवडणूक आयोगावर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. हा मोठा भ्रष्टाचार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. संजय राऊतांची ही प्रतिक्रिया आज कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केल्यानंतर ठाकरेंच्या खासदारांकडून ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. निकाल आधीच ठरलेला, मग हे सर्व गुवाहाटीला गेले असं राऊतांनी या ठिकाणी म्हटलंय. निवडणूक आयोगाच्या संदर्भात त्यांनी मोठं विधान या ठिकाणी केलेलं आहे. बेकायदेशीर मार्गावर चालून बेकायदेशीर गटाला पक्ष आणि चिन्ह दिलं असा घणाघात राऊतांनी केलाय. निवडणूक आयोगानं निर्णय घेण्याच्या आधीच ते सगळे गुवाहाटीला गेले असं राऊतांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे निकाल आधीच ठरलेला आणि मग हे सगळे गुवाहाटीला गेले असा आरोप राऊतांनी केलेला आहे. मंगळवारी पुन्हा आमचा युक्तिवाद होणार आहे आणि कपिल सिब्बल युक्तिवाद करतील असं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय. आयोगानं बेकायदेशीर गटाला मान्यता दिली असं राऊतांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे. तर निवडणूक आयोगानं शिवसेनेबाबत बेकायदेशीर काम केलं असं राऊतांनी म्हटलेलं आहे. राऊतांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली. तर आज कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आमदार अपात्रतेसंदर्भात.